आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नागपूर शहरात भाजप महाजनसंपर्क अभियान राबवणार। आजपासून अभियानाला सुरुवात होणार। गडकरी, फडणवीस आणि बावनकुळे सहभागी होणार। बुलढाण्याच्या खामगावात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दौरा। 1600 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार। श्रीकांत शिंदेंकडून डोंबिवलीत महायुतीत गट्टी जमवण्याचा प्रयत्न। डोंबिवलीत पुन्हा रवींद्र चव्हाणांना निवडून द्यायचं आहे, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा। ठाकरे गटाचे अभिजित ढेपे यांचा शिवसंकल्प मेळावा। ठाकरे गटाच्या दाव्यानं काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांचं टेन्शन वाढलं। सांगलीच्या मिरजेचा भाजपला धक्का। अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश सरचिटणीस मोहन वानखेडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश। कोल्हापूरच्या चंदगड मतदारसंघातून नंदाताई बाभुळकर पवार गटाकडून लढण्यास इच्छुक। नंदाताई बाभुळकर विधानसभेचे माजी सभापती बाबासाहेब कुपेकरांच्या कन्या। नाशिकमध्ये काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी मुलाखत दिली। विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंगमुळे खोसकर चर्चेत। ठाकरे आणि राऊतांनी निवडणूक लढण्याचे आदेश दिलेत। सन्मानजनक माणसांशी लढत असतील तर आनंद झाला असता, गद्दारांशी लढावं लागतंय दुर्दैव। अद्वै हिरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल। उद्धवजींचा इगो दुखावला आणि त्यांनी मेट्रोला स्थगिती दिली। कोणाच्या तरी गर्वाचं हरण करणारी ही मेट्रो 3 सुरू। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल।